नमस्कार मित्रांनो, संध्याकाळी ब्लॉग घेऊन आलो आज. तर आज सकाळून काही ब्लॉग घेतला नाही मित्रांनो. आज आमचं कुंभार पिंपळावचं बाजार बी होतं. बाजाराला गेलो मित्रांनो. तर संध्याकाळी आलो आहे हरणासाठी रानामध्ये. तर हरण गिरण नाहीच सध्या आता. तर या साईडनं आपली बाबी आलेत, सोबत आलेत. तर संध्याकाळी आम्ही जॉगिंगला जातो आहे. तर थोडा ब्लॉग काढून घ्यावा म्हणून नंतर जाऊत आपण आता. तर क्वालिटी बघा मित्रांनो आपली यासारखीची आता दाखवतोय तुम्हाला मी. तर क्वालिटी अशी झाली मित्रांनो आता. तर त्याच्यावर 5-5, 6-6 पाते बी आलेत मित्रांनो. 5-5, 6-6 पाते बी आलेत त्याच्यावर. तर आपण त्याला खत बी दिले आणि 2 दिवसापूर्वी फवारणी झाली आपली. तर काही जे लहान दिसतात मित्रांनो ते तुटाचे आहेत बघा. तूट बी भरपूर झालेत ना, टायमावर पाऊस नाही पडला ना, त्याच्यामुळं हे लहान दिसतात ते तुटाचे झाड आहेत. तर आपण याच्यामध्ये काही काकडी बी लावली मित्रांनो. हे काकडीचे आपलं. तर आज वारा बी भरपूर आहे मित्रांनो. तर संध्याकाळचे 6 वाजलेत आता. तर उद्या अपलोड करू आता ह्या ब्लॉगला. तर असं वातावरण आहे संध्याकाळचं मित्रांनो. वारा भरपूर आहे बा, वारा जास्त आहे आज जरा. तर त्या साईडनं बाबी बसले, अवतावर बसले ती. तर आमची बिसलेरी पाण्याची तिथं. तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर सोयाबीन बी अशी झाली मित्रांनो. तर त्याला फुलं आलेत बघा, फुलं आलेत सोयाबीनला बी आता. त्याला आमच्या भावाने त्या दिवशी फवारणी केली त्याला बी. तर सोयाबीन बी एकदम चांगलं जमलं आहे मित्रांनो. आता पाऊस झाले त्याच्यानंतर, पाऊसच चांगला पडला ना, जोरदार पाऊस. आता काल रात्री थोडा पाऊस झाला ना. तर 2 दिवस वापसा नाही होणार अजून. तर आम्ही निघतोय गावाकडे आता. तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. गावाकडे निघणार होतो मित्रांनो. तर हरणाचं कळप बघा तुम्ही, त्या साईडने दाखवतोय मी. लगभग 25-30 हरणाचं कळप आहे मित्रांनो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तर आमचं चिंटूचं शॅम्पू लावणं चालू आहे आज. असं शॅम्पू लावतात आमच्याकडे मित्रांनो. तुमच्याकडे कसं लावतात ते कमेंट करून सांगा. इकडे बाबड्या, बिस्किट खाणारे बाबड्या. आज गटारी आमोश आहे ना. चिंटू शाळेमध्ये नाही जाणार का? जाणार आहे का? तर इकडं चहा घेऊ लागलोय चिंटूच्या घरी. हे बघ चिंटू इकडे, बाबड्या बसला खाली. चहा घेणं चालू आहे आमचं. तर पुढचं ब्लॉग बघत जाऊ. तर या चहा घ्यायला मित्रांनो. तर गावाकडचं कोरा चहा आहे आपलं, डिकोशन. या साईडनं बोबड्या बघा. तर ह्या चहा घ्यायला मित्रांनो. बाबी शाळेमध्ये निघाले आता. तर त्याची बॅग, कोणची बॅग आहे बाबी तू? ही बॅग आहे बाबीची. तर त्याची बाहेर गाडी आली आता. तर त्याची लगबग चालू आहे जरा शाळेमध्ये जाण्यासाठी. तर ते आज कटिंगसाठी बी घरी राडा करत होता. तर आज संध्याकाळी 3:30ला सुट्टी होते त्याला. तर तेव्हा नेऊ म्हणलो. आज गटारी बी आमुष आहे ना आजची. तर पिंपळाला जाणार आहे मी बी. तर त्याची कटिंग करून घेऊ आपण. निघा बाबी निघा. तर त्या साईडनं गाडी आली त्याच्यावाली. तर निघणार आहेत ते आता. तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू करा. पेट्रोल फवारा दुसरीसाठी काढले बाहेर. तर पाहुणा आले फवारणीसाठी. फवारा घेऊन जाणार आहे आपल्यावालं 2 दिवसासाठी. तर ह्या साईडनं पाहुणे आलेत आपले फवारासाठी. या साईडनं TV चालू आहे आपल्यावाली.
तर पाहुणे घेऊन गेलेत मित्रांनो. तर ते आपलं पेट्रोल पंप नेलं बघा. तर 2 दिवसासाठी नेले त्याने. तर 2-3 दिवसांनी आणून देते ना आपल्यालाही डबल फवारणी करावं लागेल आता. तर पाहुणे निघून गेले. तर जमलं तर आता पिंपळावला जाणार आहे मित्रांनो. तर आजची लास्ट अमावस्या, आज गुरुवारची अमावस्या. तर आज गटारी करू आपण आज. तर त्याच्यासाठी जाणार आहे पिंपळावला. बघू पुढचं काय शेड्यूल लागतं ते आता. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर कुंभार पिंपळावला चाललो आहे मित्रांनो. तर मोठी गाडी काढली आज. शिफ्टमध्ये निघालो आहे. त्या साईडनं पापडी आमची. तर पाठीमाग बंडू सुद्धा आले. तर पिंपळावला डॉन माणूस. तर बंगलेवाडीला आलोय मित्रांनो. तिथं भागवत चालू आहे आता. पिंपळावला आलोय मित्रांनो. ते आपली गाडी त्या साईडनं. असे पिंपळावचं मार्केट मित्रांनो. गाडी चालली त्या साईडनं आता. तर पुढचं ब्लॉग बघत राहा. तर फ्रेश झालोय मित्रांनो. तर दाढी गिडी बी केली बा आता. तर आता श्रावण लागणार आहे त्याच्यामुळे दाढी केली. तर जाम समोरला चालू आहे. काही वैयक्तिक काम आलंय थोडं वैयक्तिक. तर पुढचं ब्लॉग बघत राहा. साईडनं एसबी शाळा आहे मित्रांनो. जुनी एसबी शाळा. त्याच्यामध्ये शिक्षण झालंय आमचं भरपूर. 10वीपर्यंत शिक्षण इथं झाले. तर हे पाथरी अंबड रोड आहे मित्रांनो. कसं हिरवगार वातावरण झालंय बा. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. सरळ रस्ता मित्रांनो पुढं आष्टीला जाते आणि लेफ्ट साईडला जामसपाटला जाते. तर पुढून बस बी आली लालपरी. छोटा रस्ता आहे आता सिंगल. गाडी थांबली आपली. तर मुलीला घ्यायला आलो तुम्ही जामसमतला. तर हे सासरवाडीच गाव आहे आमचं. हे मेवना बसलाय चहा घेत आता. असे मित्रांनो गाव आहे. स्वच्छ गाव आहे एकदम. गवत गिवत काहीच नाही गावामध्ये. मग चहा कोणला. पिंपळावला आलोय मित्रांनो. तर ह्या साईडनं मटण आणि चिकन घेतलंय पहा. आपल्या मित्राकडून घेतलंय. तर आज गटारी आहे ना लास्ट दिवस. 3 किलो. हा. तर 3 किलो घेतलंय आज. तर इकडं वरती गावराने, खाली पोल्ट्री आणि खालची बॉयलर. हा 200 रुपये किलो. तर पुढचं ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर इथं गाडी लावली मित्रांनो. तर इकडं समजा मच्छी मार्केट आणि चिकन मटन मार्केट आहे मित्रांनो. या साईडनं समजा अंबड पाथरी रोड आहे. तर आता निघणार आहे गावाकडे मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली घरी आलो मित्रांनो. तर आमचं बाबी वाट बघत होतं माझं. तर बाबी म्हणते कुठं गेलं ते मोठे बाबा. तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो.